कसा वाटत आहे आजी तुझी नातीन सून तुला भेटायला आली तर? का म्हणलीस? हो थँक्यू बाय. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज चालली मी माझ्या आजीच्या गावी. म्हणजे आज तुम्हाला मी माझ्या गावाकडचं घर दाखवणार आहे तर आणि शेतीवर पण जाणार आहे. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघत राहा. आई मस्त गेटले ताला लावत. आत गेटले ताला नाही लावत. पाडशील बिडशील नको बापू, फक्त आम्हाला मला पाडून टाक, फक्त माझ्या आईचे नको पाडशील. तर मित्रांनो, हे आहे आमच्या आरमोरीची वैनगंगा नदी. आता पुलियाचं काम चालू आहे, लवकरच काम संपल तेव्हा तुम्हाला पूर्ण पुलिया पण दाखवीन मी. तुम्हाला माहित आहे आम्ही स्कूटीनं काऊन नाही चाललो ना, आम्ही बाईकनं याच्यासाठी चाललो. स्कूटी बहुत पेट्रोल खाते ना, म्हणून आम्ही बाईकनं चाललो. आमच्या समोर आहे चंद्रपूर जिल्हा आणि मागेच आहे गडचिरोली जिल्हा. व्ह्यू पहा ना, किती सुंदर, किती सुंदर सुंदर झाडं, किती हिरवागार, सगळं एक नंबर. कितीचा पेट्रोल टाकत आहेस लकी? 50चा. हा गांगलवाडीचा पेट्रोल पंप आहे. का म्हणलीस? हो थँक्यू बाय. माझ्या लाईफ मध्ये मला सगळ्यात जास्त भेव लागत असेल तर ह्या वड्यांचा. मी माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात जास्त भेवत असेल ना तर यांचेच भेवतो रे बाबा. तर मित्रांनो, गावाकडे माझी आजी राहते तर तिच्यासाठी आम्ही भाजीपाला घेऊन येत आहोत. कारण की ते एवढ्या दूर बाजारात येऊ नाही शकत ना, म्हणून आई तिच्यासाठी भाजीपाला वगैरे घेत आहे. चोरत आवजीला मी. झाला का सासूबाईसाठी बाजार करून? भाजीपाला घेतले पुरते का काढले, शेंगा, टमाटर. चल रे लकी आता. हे आहे आमच्या गावचा एंट्री गेट, तडोदी खुर्द, छोटी तडोदी. आणि हा तडा, माझा भाऊ माहित आहे लहानपणी या तड्यात आंघोळ करायसाठी येत होता. आणि इकडे बघा समोर किती सुंदर बुद्ध विहार आहे. आणि थोडं समोर गेल्यावर इथं खूप सुंदर मंदिर सुद्धा आहे. मंदिर कशाचं होतं माहित नाही, मारुतीचं आहे का? मंदिर मारुतीचं खूप सुंदर सुंदर बांधलं आहे. तेव्हा माझी आजी मस्त बसून आहे ती. ये घरी आजी, तुझे ओळखलीच नाही आपल्याला. कसा वाटत आहे आजी तुझी नातीन सून तुला भेटायला आली तर? घर वे. वाव, किती सुंदर फुलं लागलेत व आपल्या घरी. मस्त झाड लावलीस ना मटारू बिटारूचा. जा ना लक्की घरी जा. हो हा, आमचा घर कसा आहे? कसा वाटला लकी तुला आमच्या गरीबाच्या घर? हा माझा मेवना लाजला, आता लाजला. हा दाद्या, मस्त मोठा झालास. मस्त लाजतेस ना. पोरगी होस का बे? पोरी लाजतेत, तू पोरगा होस. पोरं थोडी लाजतेत. लाज लागते. मस्त आठवण येते माझी. मस्त नातीची माझ्या याद येते, पण माझी नाती भेट नाही मला. येतो तरी बा भेटायला येतच राहतो तरी. नातू तरी आला असता. आजी तू आमच्या सोबत काऊन नाही राहीस व? म्हणजे असं सगळ्यांना वाटत असेल का तुझी आजी एकटीच काऊन राहते? काऊन नाही राहीस आजी आमच्या सोबत? एकटीच काऊन राहतेस? ते ती पाहिलं तो डब्यामध्ये कोणत्या? हा डबा उतारा. सांग ना आजी. आजी तू आमच्या सोबत आरमोरीला काऊन नाही राहीस? तुम्ही मटन घेता त्याचे 2-4 घेता बाई, मला जमन आहे.
म्हणून मी का खेड्या गावामध्येच वस्ती करत आहो. तू माझ्यासोबत व्हिडिओ बनवत होतीस हा. तर मग काही म्हणतात का तुला ह्या गावचे लोक? कोणीच नाही म्हणत, मस्त छान म्हणते ते. बँक मध्ये मस्त हसते मला. काय म्हणत होते बँकेत? माझी नाती नो म्हणलो. हा. त्याला सांगलं बँकवाला माहित आहे नाव माझ्या एकनाथलं. हा. माझ्या एकनाथची पोरगी हो म्हणलं माझी नाती. पण हा माझा नातवला म्हणले तुझ्या नातवाला पाहिलो म्हणलं. हा. हो म्हणजे तुझ्या नातवाला पाहिलो म्हणलं बँकवाल्या. त्याचा काव का नाव आहे पण बांध नाहीये. हो का? हा. लोक नाही का भेटासाठी येतात ना, हा. तर मस्त विचारतात आजी कुठे गेली, आता आजी सोबत व्हिडिओ नाही बनवत आहेस ना म्हणून नाही का. तर मी सांगतो त्यांना का आजी आता गावाला गेली. आता गावाला गेली तर येत नाही आजी म्हणा. आजी आमच्या हा माझा आहे झाड. आजी आमच्या सोबत काऊन नाही राहत माहित आहे का? कारण की आजीला मटन मच्छी नाही जमत ना. आजीला बाबूची उज्जमन आहे. कट्टर पोवी नाही माझी आजी, म्हणून ते एकटीच राहते. म्हणजे की कसा तिची तब्येत खराब होते ना म्हणून तिला आम्ही एकटेच ठेवतो. मटन मच्छी राहिली ना घरी तर हात पण लावायला नाही जमत आजीला, काहीच नाही. म्हणून माझ्या शहरातलं वातावरण पण जमत नाही आजीला, खेड्यामध्येच चांगला वाटते म्हणून आजी इकडेच राहते. पण जेव्हा तब्येत वगैरे खराब झाली तेव्हा आम्ही घ्यासाठी वगैरे येतो, मग राहते आजी तिकडेच. तब्येत चांगली झाल्यावर येते. तर हॅलो मित्रांनो, आता आम्ही चाललो ना आमच्या शेतावर. आजीले आता अलविदा करायचा टाइम आला आहे. आम्ही येतच राहतो तसंही इकडे, आम्ही येतच राहतो आमच्या गावी. चल जातो ना आम्ही आजी आता. पाय लागू दे. तर हॅलो मित्रांनो, आम्ही आता फायनली पोहोचलो ना आपल्या शेतावर. तिकडे आमचं शेत थोडा दूर जायला लागते दीपाने. हवा येते सोनुल्या लागतात, म्हणजे इथे बसतात सोनुल्या या झाडावर. हो ना लकी, या झाडावर बसतात ना सोनुल्या हवाला. आपल्या दंडावरचा पूर्ण रस्ता माहित आहे मला आई. पूर्ण हे धुरे माहित आहेत. व्हिडिओच्या चक्कर मध्ये पडून जाईन नाही तर धुऱ्यात. मस्त पाणी आहे इकडं. साप बिप तर नाही राहील नाही. हा 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 कायचा झाड हो हा आई? हा दसऱ्याला सोना देते तो वाला झाड हो ना. हा दसऱ्याला सोना देते तो झाड. तंडवे हा आंब्याचा झाड आमच्याच वे येथून काटवली होत रे लकी. येथून पूर्ण तिकडं वरी ते सागर झाड दिसतात ना ते. मग आता एकही काटवली नसतील आई. कोणता नव्हे तो फणसाचं झाड नव्हे रे. कायचा वाय हा झाड? आमच्या बांध्या दिसतील बाबा. ह्या बांध्या कोणत्या कशा का? चप्पल ठेवा येते. नाही रे बाबा, मला चप्पल लावतो काय गडल गिडल तर पायाला. एकही काटवली नाही ठेवले का? एक नाही म्हणतो नेले असतील बाई. तो एक काटवल कोण आहे? नव्हे खरं आहे. नव्हे तो का आहे आहे. तर दाखव ऐक. हे बा आमच्या शेतामध्ये मस्त काटवल पण आहेत, पण सगळे जर नेले हो नाही तोडून येतात ना. मग धर एकच भेटला. थैला एवढा मोठा आणला पण एकच काटवल भेटला आतापर्यंत. जमा केलास काटवल? दाखव ए दाखव ना. धर किती भेटले एवढे. फायनली आम्ही आता शेताच्या बाहेर निघलो. आई आता गांगलवाडी मधून भजे घेऊन मला भूक लागली आहे. फोन पे मारशील का? फोन पे नाही चालय ती नेटवर्क. तर आता तर आम्ही आता आलो ना भजे खायसाठी. गांगलवाडीतले भजे बहुत छान राहते. बहुत गरम आहे ते भजे. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.